तर आज आहे आपली कार्तिकी एकादशी। तर कार्तिकी एकादशीच्यासाठी मी इथे खिचडी बनवत आहे। तर खिचडी बनवण्यासाठी मी इथे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची, मीठ, शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे। तर मी एका कढईमध्ये होणार नाही म्हणून मी दोन भाग केलेले आहेत। काही कढईमध्ये टाकलेला आहे आणि काही खाली। तर कढईमध्ये मी अर्धी खिचडी टाकलेली आहे आणि अर्धी खिचडी आपली परातीमध्ये आहे। तर सगळी खिचडी परतून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। आता तुम्ही पाहू शकता मी जी परतलेली खिचडी आहे ती काढून घेतलेली आहे आणि जी कच्ची आहे आता ती कढईमध्ये घालून घेणार आहे। तर आता मी तीच कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे। तर आता ही साबुदाणा मी टाकून घेणार आहे। तर आता ही खिचडी मी छान अशी परतून घेणार आहे, त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे आणि परतल्यानंतर मी तुम्हाला परत आपण सगळी खिचडी एकदम काढून घेणार आहोत आणि मग मी तुम्हाला परत दाखवते। तर आता आपली दुसरी खिचडी छान अशी परतून झालेली आहे। तर आता आपण दोन्ही खिचडी एकत्र करून, तर आता तुम्ही पाहू शकता मी दोन्ही खिचडी एकत्र केलेली आहे। छान अशी खिचडी परतलेली आहे आपली आणि खिचडी बरोबर खाण्यासाठी आपण इथे दही घेतलं आहे। तर एकादशीसाठी आपण एवढंच आता करणार आहोत, संध्याकाळी बघूया काय करायचं।